आज आपण 11वीच्या अकाउंटन्सी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या पुस्तकातील दुसरा चॅप्टर जो महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल मी आज समजून सांगणार आहे. तर दुसऱ्या चॅप्टरचं नाव काय आहे? मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. मीनिंग and fundamental of double entry bookkeeping. आता अगोदर प्रथम आपण समजून घेऊया मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. तर मीनिंग काय, बुककीपिंग म्हणजे काय, डबल एंट्री बुककीपिंग म्हणजे काय, तर तुम्हाला या शब्दामध्ये समजून आलं असेल. डबल एंट्री म्हणजे काय? प्रत्येक वेळेला डबल एंट्री होते. आता कशाची होते? ती बिझनेस ट्रान्झॅक्शनची होते. तर मीनिंग आपण समजून घेऊया. द मीनिंग डबल एंट्री बुककीपिंग is a scientific recording of business transaction in the books of accounts. आलं लक्षात? मराठीत सांगतो की शास्त्रशुद्ध पद्धतीनं औद्योगिक ट्रान्झॅक्शनचं बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे पुस्तकामध्ये, अकाउंट्सच्या पुस्तकामध्ये नोंद करणं, याला म्हणतात डबल एंट्री बुककीपिंग. आता या डबल एंट्री बुककीपिंगचा जनक किंवा डबल एंट्री बुककीपिंग ही सर्वसाधारणपणे त्याचा वापर कोणी सुरू केला? तर तो एक इटालियन लेखक होता. त्या लेखकाचं नाव आपण समजून घेतलेलं आहे मागच्या चॅप्टरला. परत एकदा सांगतो, त्याचं नाव आहे लुका डी बार्गो पॅसिओली. तर लुका डी बार्गो पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 साली डबल एंट्री बुककीपिंगचा अवलंब केला. आता ह्या दिवसाला इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरं केलं जातं. वेगवेगळे तुम्ही दिवस साजरे करत असाल. त्याचप्रमाणे अकाउंटिंगसाठी 10 नोव्हेंबर 1494 हे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरं केलं जातं. आता डबल एंट्री बुककीपिंगचा पाया कशात आहे? तर डबल एंट्री बुककीपिंग is depend on the basis of transaction. म्हणजे every business transaction have two effects. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम is based on the principle that every business transaction have two aspects. आता every business transaction involve two person or two transaction or two parties. म्हणजे प्रत्येक डबल एंट्री सिस्टीमच्या बुककीपिंगमध्ये एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक जो तुमचा बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवसायात होणारा व्यवहार. आता मराठीमध्ये थोडंसं सांगितलं तर उपयोग नाही, कारण ह्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमधून येणंच गरजेचं आहे. कारण याचं सगळं हा पाया आहे. याच्या पुढचं सगळं तुम्हाला त्याच्यावर येईल. तर आपण काय पाहिलं
की एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व टू पर्सन or two transaction or two parties. आता wherein one is the receiver आणि other is the giver. म्हणजे जे दोन ॲस्पेक्ट आहेत त्या ॲस्पेक्टमध्ये दोन पार्ट्या, दोन व्यक्ती किंवा दोन अकाउंट यांचा समावेश होतो आणि त्यापैकी एक जण हा रिसिव्हर असतो, रिसिव्हर म्हणजे ज्याला मिळतं किंवा घेणारा, आणि दुसरा हा देणारा असतो. तर याच्यामध्ये एखादी गोष्ट म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये एखादी गोष्ट येणारी असते किंवा एखादी गोष्ट जाणारी असते. आता डबल एंट्री बुक कीपिंग म्हणजे काय समजून घेऊया. रेकॉर्डिंग ऑफ द ॲस्पेक्ट ऑफ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ द टू ॲस्पेक्ट ऑफ द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स in the books of accounts in a systematic manner, books of accounts in the term of debit and credit. म्हणजे recording of a business transactions in the books of accounts कसं? in the term of debit and credit. म्हणजे पुस्तकामध्ये त्याची नोंद, ह्याचे दोन इफेक्ट होतात, दोन ॲस्पेक्ट असतात. प्रत्येकाला एक जमा बाजूचा ॲस्पेक्ट असतो तर एक नावे बाजूचा ॲस्पेक्ट असतो. आता नावे बाजूला म्हणतात डेबिट आणि जमा बाजूला म्हणतात क्रेडिट. तर या ॲस्पेक्टची नोंद ही डबल एंट्री सिस्टीम्स ऑफ बुक कीपिंगमध्ये केली जाते. आता थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर रेकॉर्डिंग ऑफ द टू ॲस्पेक्ट ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स अकाउंट्स इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज known or called as a double entry bookkeeping. आता डेबिट हे जे आहे, या डेबिटला हे डेबिट असं लिहिलं जातं. आपण डेबिट म्हणजे हे स्पेलिंग सकट डेबिट, परंतु अकाउंटिंग याच्यामध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात DR. आणि क्रेडिट हे अशा स्वरूपात लिहिलं जातं, पण अकाउंटिंगमध्ये लिहितात त्याला क्रेडिट. आता अकॉर्डिंग टू द मॉडर्न अप्रोच, म्हणजे आता नवीन जी व्याख्या आहे त्यानुसार एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स is concerned with assets, liability, capital, income or losses. म्हणजे मॉडर्न अकाउंटिंग अप्रोचनुसार प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे एक तर ॲसेट म्हणून येतं, लायबिलिटी म्हणून येतं, कॅपिटल म्हणून येतं किंवा इन्कम म्हणून येतं किंवा लॉस म्हणून येतं. आता ज्या वेळेला ॲसेट्स आणि इन्कममध्ये वाढ होते त्यावेळेला त्या अकाउंटला डेबिट केलं जातं. याच्या विरुद्ध ज्या वेळेला ॲसेट्स किंवा लायबिलिटीज
आपलं ॲसेट्स किंवा एक्सपेन्सेस हे जेव्हा कमी होतात त्यावेळेला ते क्रेडिट केले जातात. आता हे झालं डबल एंट्री बुक किपिंग म्हणजे काय. आता आपण डबल एंट्री बुक किपिंगचे प्रकार पाहूया. आता रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, मगाशी मी डबल एंट्री म्हणालो तर डबल एंट्रीचा हा उल्लेख पुढे येईल. परंतु आता आपण पाहून घेऊया की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन याची नोंद कशा प्रकारे केली जाते, किती प्रकारे केली जाते. तर पहिली इंडियन सिस्टीम, दुसरी इंग्लिश सिस्टीम, आता इंग्लिश सिस्टीममध्ये पण दोन भाग आहेत. पहिला भाग आहे सिंगल एंट्री सिस्टीम. आणि दुसरा प्रकार आहे डबल एंट्री सिस्टीम. आता इथं लिहितो वर मी रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये अकाउंटिंगची नोंद किती प्रकाराने होते, तर त्याचे महत्त्वाचे दोन प्रकार आहे, इंडियन सिंगल सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम. इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम. आता इंडियन सिस्टीम म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलेलं असाल इंडियन सिस्टीम म्हणजे हे लांब लचक जी पुस्तकं दुकानामध्ये ठेवलेले असतात त्या पुस्तकामध्ये त्याची नोंद केली जाते. त्याला काय म्हटलं जातं, देशीनामा किंवा वही खाता अँड कीर्त. आता वही खाता आणि कीर्त ही अकाउंटिंग सिंगल इंडियन सिस्टीममध्ये मोडली जाते. तर ही वेगवेगळ्या भाषेत लिहिली जाते. उदाहरणार्थ हिंदी, उर्दू, गुजराती इत्यादी. आता ही जी सिस्टीम लिहितात, ही जी सिस्टीम ठेवली जाते त्या ठेवणाऱ्या व्यक्तीला म्हणतात महाजनी. तर महाजनीकडून हा वही खाता किंवा कीर्द ही ठेवली जाते. आता ही जी आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचा दोष असा आहे की इट इज नॉट ए सायंटिफिक मेथड. म्हणजे ही जी मेथड आहे ही शास्त्रशुद्ध मेथड नाही. ही जी तुमच्या सोयीनुसार आहे त्या सोयीनुसार लिहिली जाते, म्हणून ही अकाउंटिंग सिस्टीममध्ये ग्राह्य धरली जात नाही. आता दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम. आता इंग्लिश सिस्टीममध्ये काय आहे
सिंगल एंट्री सिस्टीम. आता इंग्लिश सिस्टीममध्ये सिंगल एंट्री सिस्टीम आहे. आता या सिंगल एंट्री सिस्टीमला देखील सायंटिफिक म्हटलं जात नाही, कारण याच्यामध्ये फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट म्हणजे पैसे खर्च केले असतील तर त्याचं अकाउंट कॅशबुकमध्ये केलं जातं आणि ज्या ज्या व्यक्तींसाठी खर्च केलेले आहेत, ज्या ज्या व्यक्तीकडून जमा केले त्याला पर्सनल अकाउंट ठेवलं जातं. परंतु हे देखील हे दोन्ही पार्टीच्या सोयीनुसार समजुतीनुसार ठेवलं जातं. याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रशुद्ध पाया नाही, म्हणून ही सिस्टीम देखील अनसायंटिफिक सिस्टीम म्हणतात. आता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही जी आहे हिला म्हणतात सायंटिफिक मेथड्स ऑफ अकाउंटिंग किंवा सायंटिफिक सिस्टीम. आता सायंटिफिक सिस्टीम म्हणण्याचं कारण काय आहे तर डबल एंट्री सिस्टीम is a scientific method of recording all the business transaction in the books of accounts. Under this system, double or two-fold effect of each transaction are recorded. म्हणजे काय झालं की डबल एंट्री सिस्टीम is a most scientific method of recording of all business transaction in the books of accounts. And under this system, double or two-fold effect of each transaction are recorded. म्हणजे या सिस्टीममध्ये प्रत्येक व्यवहाराच्या दोन्ही बाजूचं रेकॉर्डिंग केलं जातं. डबल आस्पेक्ट म्हणजे काय? एखाद्याला जर तुम्ही डेबिट दिलं तर तेवढ्याच रकमेचं तुम्हाला क्रेडिट द्यावं लागतं. आता डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. आता इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आता हे आपण पाहून घेऊया. आता इम्पॉर्टंट एलिमेंट of double entry bookkeeping. आता डबल एंट्री बुक कीपिंग मधले
कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर पहिलं इलेमेंट आहे. इलेमेंट म्हणजे आपण त्याला घटकही म्हणू शकतो. ड्युअल इफेक्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन. आता ड्युअल इफेक्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या डबल इफेक्टची नोंद ही अकाउंट्समध्ये ठेवावी लागते. आता त्याच्यानंतर काय करतो आपण, रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. आता दुसरं एलिमेंट आहे, म्हणजे तू अगोदर ड्युअल इफेक्ट देऊन झाल्यानंतर दुसरं काय करायचं, प्रत्येक जे ट्रान्झॅक्शन्स आहे त्याची नोंद ही करावी लागते. आता ही नोंद कुठं केली जाते, ती नोंद केली जाते जर्नलमध्ये. कुठे? जर्नलमध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय आहे, पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. आता तिसरी स्टेप किंवा तिसरं एलिमेंट काय आहे, रेकॉर्डिंग केलेलं ट्रान्झॅक्शन जनरलमधलं त्याचं पोस्टिंग कुठं करायचं, इंडिव्हिज्युअल लेजरमध्ये करायचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर काय करायचं की बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. आता पोस्टिंग ऑफ द लेजर केल्यानंतर, वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये तुम्ही पोस्टिंग केल्यानंतर प्रत्येक अकाउंटचं तुम्हाला बेरीज घ्यावी लागते. ती कधी घेतली जाते, विशिष्ट तारखेला किंवा ठराविक पिरियडच्या शेवटी. आता त्याच्यानंतर काय आहे की लेजर अकाउंट्सचं बॅलन्सिंग केलं. लेजर अकाउंट्स बॅलन्सिंग केल्यानंतर काय करावं लागतं, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. प्रिपरेशन ऑफ आता त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करावा लागतो. आणि ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर लास्ट स्टेप किंवा लास्ट इलिमेंट काय आहे, तर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. तर शेवटची स्टेप आहे किंवा शेवटचे एलिमेंट आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. मग फायनल अकाउंट्स कशासाठी करावे लागतात, तर तुम्हाला वर्षाच्या अखेरीला तुमची फायनान्शियल पोझिशन समजावी म्हणून. आता याचे फायनल अकाउंट्सचे 3 प्रकार येतात, ते आपण पुढं पाहूया. ते फायनल अकाउंट कोणकोणते आहेत, एक तर ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट. आत्ता अशा रीतीनं आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय हे समजून घेतलं.